उदास बसला होता माधव आणि सोनी होती त्याची दुकान. गज्जू दादाने आणलं सोबत दादाचं वरदान. अवनमधून निघाले जेव्हा स्वादिष्ट सुनेरी पराठे, बाजारामध्ये मछली धुवून मिटून गेले सगळे घाटे. लालचमध्ये जेव्हा चुन्नीलालने मशीनला चोरलं, दगड बनून पराठांनी त्याला मोठा सबक शिकवलं. गावाची सकाळ बाजारामध्ये सुरू होते. चारीकडे लोकांची चहलपहल आहे आणि प्रत्येकजण आपापल्या खरीदारीमध्ये लागलं होतं. सगळीकडे सर्व काही मजेशीर होतं. याच बाजारामध्ये 2 दुकानं एक समोर आहेत. एक आहे माधवची देसी पराठ्याची दुकान आणि दुसरीकडे आहे चुन्नीलालची मॉडर्न स्वीटची दुकान. माधव आपल्या दुकानामध्ये उदास बसला होता. त्याच्या दुकानामध्ये कोणी ग्राहक नाही येत. त्याचे पराठे फक्त असेच पडले होते, जसं की ते कोणाची वाट बघत असतील. तर तिकडे दुसरीकडे चुन्नीलालच्या दुकानामध्ये खूप जास्त गर्दी होती. ग्राहक त्याची मिठाई विकत घेत होते आणि त्याची दुकानही खूप चांगली चालत होती. हे बघून चुन्नीलाल हे खुश होते आणि त्याला माधवची खाली दुकान बघूनही खूप जास्त आनंद होत होता. अरे देवा, आज पण एक ग्राहक नाही आला दुकानात. जर असंच चालत राहील तर माझं कसं चालणार दुकान? पीठ खराब होत आहे आणि बटाटे पण सडायला लागले आहेत. तेवढ्यातच अचानक बाजारचे सर्व लोक एकाच दिशेने बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावरती एकसारखा भाव होता, जसं ते मनातल्या मनात विचार करत होते, परत नाही. गज्जू भाऊ परत. हा आहे गज्जू दादा, गावातले सर्वात जास्त प्रसिद्ध, म्हणजे मला म्हणायचं आहे सर्वात जुगाडू सदस्य. गज्जू दादाने कधी कोणतं काम नीट तर नाही केलं, पण प्रयत्न नक्की करतात. नमस्कार गज्जू भाऊ, आज खूप चमकत आहात. अरे भाऊ, चमकणं तर आपल्या अंगात आहे. खुश रहा, आनंदी रहा. गज्जू भाई आले. गज्जू दादा सर्वांना नमस्कार करतो. त्याला बघून असं वाटतं की तो सर्व गावातल्या लोकांचा सर्वात मजेदार व्यक्ती असेल. त्याच वेळेला त्याची नजर माधवच्या दुकानाकडे बघते, जिथे माधव उदास बसलेला होता. हे बघून गज्जू दादा लगेचच त्याच्या दुकानाकडे जातो. तो आतमध्ये येऊन बसतो, तर त्याचे बसताच स्टूल त्याच्या वजनाने जोरात आवाज करतो. माधव भाऊ, हा काय चेहरा बनवलेला आहे तू? सांग, काय झालं? गज्जू भाई, दुकान बंद करायचा विचार करतोय. लोक येतच नाहीयेत. चुन्नीलाल म्हणतो की माझे पराठे खूप जुने झालेले आहेत. आता मी काय करू? अरे चुन्नीलालचे गोष्टी नको ऐकत जाऊ. तो तर जळतो तुझ्याशी. तुझे पराठे तर पूर्ण जिल्ह्यात फेमस आहेत. होते गज्जू भाऊ, आता नाही आहे. मला काहीतरी वेगळं करावं लागेल, नाहीतर मी टिकूच शकणार नाही. गज्जू दादा काही वेळपर्यंत असाच शांत विचार करतो. विचार करताना थोडा वेगळ्या हरकती करतो. तर अचानक त्याला काहीतरी आठवतं. थांब, माझे आजोबा. तुला माहितीये माझे आजोबा शास्त्रज्ञ होते. हो, तेच ते पाण्यावर चालणारं बूट बनवणार होते आणि पूर्ण गाव भिजून गेलं होतं. अरे ती तर फक्त छोटीशी गोष्ट होती. त्यांनी खूप प्रकारचे मशीन्स बनवले होते. माझ्या घराच्या मागच्या शेडमध्ये खूप प्रकारचे सामान पडले आहेत. तिकडं काहीतरी भेटलं तर तुझी मदत होऊ शकते. माधवला गज्जू दादाचं बोलणं पूर्णपणे भरोसा नाही झाला, पण तरी सुद्धा त्याच्या पराठ्यांच्या विक्रीला तो एकदा तरी त्याचा उपयोग करण्याचा विचार करतो. काही वेळानंतर गज्जू दादा आणि माधव एक जुन्या शेडमध्ये जातो. शेडच्या आतमध्ये सगळीकडे धूळ जमली होती आणि कोपऱ्यामध्ये जाळे लागले होते. आतापर्यंत खोलीमध्ये खूप वेगळं वेगळं सामान पडलं होतं. कुठे चौकर पायांची सायकल आहे, तर स्प्रिंग लागलेली बॅट होती आणि अजून पण खूप सारे अशी वेगळी गोष्टी पडली होती. दोघंही जण आतमध्ये जाऊन इकडे तिकडे बघतात. ते गोष्ट बेकार आणि समजण्यापेक्षा बाहेर होतं. हे सर्व बघून माधव अजूनच चिंतेत जातो. गज्जू भाऊ, इकडे तर सगळा कचरा आहे. हे चौकोन पायाची सायकल काय कामाची? माझे आजोबा थोडे वेगळे होते भाऊ. ते अशी गोष्ट बनवायचे ज्याची गरज कोणाला नव्हती, पण ते काळजाचे खूप चांगले होते. गज्जू दादाची नजर कोपऱ्यामध्ये पडलेल्या एका गोष्टीकडे जाते. तो हळूहळू त्याच्या जवळ जातो. आतमध्ये एक वेगळंच अवन दिसतो, ज्याच्या चारीकडे एक रंगीबिरंगी बटन आणि पाईप्स लावले होते. हे बघ,
हे एकदम ओव्हन सारखं दिसत आहे. आजोबा वाटतं याच्यात जेवण गरम करायचे. पण हे तर खूप वेगळंच दिसत आहे. ह्याचे एवढे सगळे तार बाहेर का निघलेले आहेत? अरे भावा, शास्त्रज्ञाचं सामान आहे, थोडं वेगळं तर असणारच. चल, याला तुझ्या दुकानावर घेऊन जाऊयात. कमीत कमी पराठे तर लवकर गरम होऊन जातील. गच्चू दादा आणि माधव मिळून करत्या भारी मशीनला उचलतात. काही क्षण चालताच गच्चू दादा आपल्या भारी शरीरापेक्षाही त्याला सांभाळू नाही शकला आणि थकून जातो. माधव, माझं तर झालं. आता ह्याच्या पुढे तू सांभाळ. माधव हे बघून हलकसं हसतो, जसं की त्याला आधीपासूनच माहिती असेल, आणि तो कसं तरी एकटा असून तो भारी मशीनला उचलतो आणि दोघं परत एकदा माधवच्या दुकानाकडे येऊन पोहोचतात. आता संध्याकाळ झाली होती आणि बाजारही आता खाली झाला होता. चुन्नीलाल आपल्या दुकानामध्ये बसून चहा घेत होता आणि त्यांना येताना बघत होता. माधव त्या मोठ्याशा मशीनला आपल्या टेबलच्या काउंटरवरती ठेवतो. तर मग आता लोखंडाच्या डब्यानी पराठे विकणार आहेस? माधव, वेडेपणाचा सुद्धा एक लिमिट असतो. चुन्नीलाल, तू आपलं काम कर ना. जेव्हा ही मशीन चालेल तेव्हा तू बघत राहशील. माधव ताज्या आलूचे पराठे बनवतो आणि त्यांना मशीनच्या आतमध्ये ठेवतो. आता गजू दादा मशीन चालवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना समजून नाही येत की आता काय करायचं. तर ते वरती असलेलं मोठं लाल बटन दाबतात. त्याला दाबताच मशीन जोरजोरात हलवू लागली. त्याचे पाईप चमकतच नारंगी झाले, जसे की आतमध्ये काही जळत असेल. गज्जू भाऊ, ही मशीन फुटणार आहे का? बंद करा याला. अरे घाबरू नको भावा, हे फक्त माझ्या आजोबांची जादू आहे. बस बघत राहा. अचानक मशीन एक घंटी वाजवते आणि थांबते आणि परत चारीकडे शांत होते. गच्चू दादा हळूहळू मशीनचा दरवाजा उघडतो. आतमधून खूप मस्त सुगंध येतो, जसं की ताजं मक्खन आणि खूप चांगलं काही शिजत असेल. माधवही आतमध्ये बघतो. तो हळूच पराठा बाहेर काढतो. पूर्ण पराठा एक पतल्या चमकदार परतने झाकला होता. तो बघताना पूर्ण सोन्यासारखा दिसत होता, पण हात लावल्यावर गरम आणि नरम होता. हे काय आहे? गज्जू भाऊ, हे तर सोनं आहे. हा पराठा सोन्याचा झाला. काय? सोन्याचा पराठा? आजोबांनी याला फक्त जेवण गरम करायला बनवलं होतं. गच्चू दादा त्या पराठ्याचा एक छोटासा तुकडा खातो. जसंच तो खातो, त्याच्या चेहऱ्यावरचा भाव लगेचच बदलतो. त्या पराठ्याचा स्वाद त्याला काही वेगळा आणि मजेदार वाटतं. वाह, याचा स्वाद तर एकदम भारी आहे. आणि बघ, माझ्या अंगात शक्ती आलेली आहे, जसा माझा थकावट मिटून गेला आहे. माधव थोडा घाबरतो. त्याला असं वाटतं की हे शरीरासाठी ठीक नाही. तेवढ्यातच तिची ग्राहक काकी तिथे येते आणि पराठ्याचे सुगंधाने तिथे ती थांबते. बेटा माधव, हे कसला सुगंध आहे? आज काही चांगलं बनवलं आहेस का? काकू या, हा नवीन गोल्डन पराठा खाऊन तर पहा. हा आमचा माधवचा नवीन पदार्थ आहे. काकी त्या सुंदर पराठेचा एक तुकडा घेतो आणि ते आपले डोळे बंद करते. अचानक ती सरळ उभी राहते. आधीपासून अशक्तपणेने ताकदीने भरलेली वाटते. अरे वा, हे काय जादू आहे! माझ्या घुटण्यांचं दुखणं आता गायब झालं आहे आणि हा पराठा तर खूप जास्त मुलायम आहे, एकदम मक्खन सारखं. जवळ असलेली लोक आजीला बिना काठीचं उभं बघतात तर ते हैराण होतात. ते लगेचच दुकानाकडे धावतात. काकू, काय खरंच तुमचं दुखणं कमी झालं? हा बाळा, मला तर खूप चांगलं वाटतंय. हे घे, ह्याचे पैसे ठेव आणि माझ्यासाठी अजून एक पॅक कर. चुन्नीलाल हे सर्व बघून एकदम हैराण होतो. त्याला विश्वास नाही होत की एका पराठ्याने लोकांना कसं ठीक केलं. हे बघून त्याच्या मनामध्ये आता जलन झाली होती. बघितलं माधव, ही मशीन बेकार नव्हती. ही तर तब्येत बनवणारी मशीन आहे. आता तुझे पराठे सोन्याच्या भावात विकतील. माधव आज पहिल्यांदा खुश होता. दुसऱ्या सकाळी माधवची दुकान आता खूप जास्त गर्दी होती. सर्व लोक त्याच्या दुकानामध्ये एकत्र येतात, कारण सर्वांना आता ते प्रसिद्ध पराठे खायचे होते. गच्चू दादा काउंटरवरती उभा राहून मशीन चालवत होता आणि प्रत्येक वेळेला सुंदर
आणि स्वादिष्ट पराठे येत होते. लाईनीत या भावा बहिणींनो, सगळ्यांना भेटणार तब्येतीचा सोन्याचा पराठा. कोणी धक्काबुक्की करायचं नाही. मला 2 पराठे पाहिजे. माझ्या कमरेत खूप दुखापत आहे. मला पण. मी ऐकलं आहे की याला खाल्ल्याने डोळ्याची रोशनी पण येणार. माधव आता खूप खुश होता. तो गजू दादाकडे बघतो. त्याच्या डोळ्यामध्ये त्याच्यासाठी प्रेम आणि सन्मान झलकत होता. गज्जू भावा, तू तर माझं आयुष्यच बदललंस. जर तू ही मशीन नसती आणलीस तर मी आज रस्त्यावर असतो. अरे भावा, मित्रच तर मित्राच्या कामावर येतो. आणि हे तर आजोबांचा आशीर्वाद आहे. रात्र होऊन गेली होती आणि आता दुकानही बंद झाली. यामध्येच चुन्नीलाल तिथे येतो. त्याच्या हातामध्ये एक मोठासा बोरा होता. ही मशीन माझी झाली पाहिजे. माधव सारखा सरळ माणूस याचं काय करणार आहे? मी ह्याला घेऊन शहरात जाणार आणि ह्याच्याने लाखात पैसे कमवणार. तो लोह्याच्या छडीने त्या दुकानाचा ताला तोडतो आणि मग ती मशीन चोरतो. चुन्नीलाल अवनला आपल्या दुकानात आणतो आणि तो एक कच्चा पराठा मशीनच्या आतमध्ये टाकतो. त्याला चालवता नाही येत तर तो काहीतरी बटन्स दाबतो तर मशीन हालते. ह्यावेळेला पाईप नारंगी नाही तर काळे होतात. मशीनमधून धुवा बाहेर येतो. चुन्नीलाल थोड्या वेळसाठी घाबरतो पण नंतरही मशीन तो नाही बंद करत. चल लवकर कर, मला खूप जास्त सोनं पाहिजे. अजून जोरात चाल. यासोबतच मशीन थांबते. त्याचं झाकण स्वतःहूनच उघडतं. आतमधून पराठा उडून कर लगेचच चुन्नीलालच्या चेहऱ्यावरती लागतो. चुन्नीलालला लागतं आणि तो उठतो तर त्याला लक्ष देऊन बघतो तर तो पराठा दगडासारखा एकदम सक्त होता. हे काय झालं? माझं सोनं कुठे? हे तर दगड झालं. तो परतच मशीनला हात लावायचा प्रयत्न करतो तर ह्या वेळेला मशीन त्याला झटका देते. दुसऱ्या सकाळी गजू दादा आणि माधव दुकानावरती येतात. ते तुटलेल्या ताळ्याला बघतात आणि लगेचच आतमध्ये धावतात. आतमध्ये जाऊन त्यांना माहिती पडतं की मशीन आता गायब आहे. हे बघून माधव आता रडायला लागला. सगळं संपून गेलं. माझी मशीन चोरी झाली. आता मी काय करू? रडू नको भावा, मला माहिती आहे कोणी केलं आहे. गावात एकच चोर आहे जो दुसऱ्यांच्या यशाने नेहमी जळतो. दोघंही जण चुन्नीलालच्या दुकानाकडे जातात तर तिथे पोचल्यावरती बघितलं तर चुन्नीलाल जमिनीवरती पडला होता. त्याच्या चेहऱ्यावरती राख लागली होती. तो खूप जास्त चिंतेत आणि विचित्र दिसत होता आणि मशीन जमिनीवरती पडली होती. चुन्नीलाल, चोरी करणं चुकीची गोष्ट आहे आणि या मशीनला फक्त एक चांगलाच माणूस चालवू शकतो. मला माफ कर गज्जू भाई. मला वाटलं मी खूप पैसेवाला होऊन जाईल, पण या मशीनने तर मला जाळून टाकलं आणि दगड बनवून टाकलं. गज्जू दादा मशीनला उचलतो आणि साफ करतो. जसंच तो त्याला साफ करतो तर त्या मशीनमधून धुवा निघायचा बंद होतो. काही दिवसानंतर दुकान परत उघडते. दुकानचा बोर्ड बदलून गज्जू दादा आणि माधवचे गोल्ड पराठे झाले होतं. दोघंही जण आता आधीसारखंच एकदम मस्तीमध्ये सर्व ग्राहकांना ताजे आणि स्वादिष्ट पराठे देतात. बघितलं माधव, खरंच मेहनतीचं फळ नेहमी गोडच असतं आणि कधी कधी ते सोन्याचं सुद्धा असतं. तुम्ही बरोबर बोललात अज्जू भाऊ. आणि सगळ्यात चांगलं काम काय आहे की आपल्या पराठ्यांनी लोकांची तब्येत चांगली होत आहे. गज्जू दादा आपले केस झटकतो आणि हिरो सारखा सर्वांच्या मध्ये उभा राहतो. गज्जू गज्जू दादा जिंदाबाद. गज्जू दादा जिंदाबाद.